व्यक्ती आलेली ओळखा कोण आहे ये बघ तू म्हणत होते ना आई काऊन नाही आली व्हिडिओ मध्ये काऊन नाही आली तिची तब्येत बर नमस्कार माझा अवतार कसा आहे तर स्वागत आहे मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये रोहिणी राम सावळे व्लॉग मध्ये आणि रोहिणीनं आत्ताच बघा कानातून बांधलेलं काढलेलं आहे थोडी गरमी होत होती नाही का झोपले होते कस काय तब्येत बरी का मन नाही बरी आणि हे बघा इकडं आमचं पिकू आहे इकडं आण बर मशाज गेलं नमस्कार कमर रोहित तुला काय दुखायला का मशाज करते मला दुखायला ग मग पाठीला मार बर हे दमन दाब अरे बाप खरं मग पाठ दुखाय तिच्यातले चार्जिंग संपले मनीष ताई लावलं नाही मध्ये हे बा अशी बहीण भेटायला चांगलं नशीब लागत तुम्हाला आज दाखवतो आपल्या घरी नमस्कार काय आलं नमस्कार कोण असेल तुम्ही ये बा करायचं आहे नमस्कार नमस्कार कसे काय चांगले मस्त मस्त मजेत आहे का हो कधी निघला होत्या 11:30 11:30 आले तुमच्या घरी 2 व्यक्ती ते आले नाही का येतील ना आता. विजू भाऊ आणि राधिका ताई येतील ना वहिनी ताई आज आपल्याकडे नवीन व्यक्ती आलेली ओळखा कोण आहे ये बघ तू म्हणत होते ना आई काऊन नाही आली व्हिडिओ मध्ये काऊन नाही आली तिची तब्येत बरोबर नव्हती मी कालच्याच व्हिडिओ मध्ये सांगितलं नवीन व्यक्तीला कसं वाटायला बरं वाटायला का ग कोमा नवीन व्यक्ती आली तर कसे काय हे रोहिणी ताईंचा सवाल हे बा आहे तुम्ही काम करायसाठी आलेले का मला सांगा बर हा तुम्ही राहू द्या बरं आमच्या घरात 3 लेडीज आहेत 4 लेडीज आहे हा राहू द्या आता काम नका करू आता पण करणार आता तुम्ही आराम करा काम कोण करणार ना काम उद्याच्या उद्या पाहता आम्ही काम नाही करायचं काय घेऊन आलाय माझ्यासाठी तुम्ही वावरातून काय घेऊन आले वावरातून काय वावरात काहीच नाही आमच्या आता कस काय काहीच नाही वावरात हो का ते व्हिडिओ पाहिले मी हा तुम्ही काय काय आणलं हिला पिऊला आणि हो का रितिकाला काय काय आणलं रितिका नाव कसं आहे चांगला रितिका आणि स्वामिनी रेसिपी तुला का ना रितिका आणि स्वामिनी याच्यापैकी कोणचं ठेवू स्वामिनी ना पण त्याचं वहिनी तुमचे काय राय मला आवडलं ते आणि हे बघा इकडं तुम्हाला दाखवतो कुठे कुठे ते दोघं ए रुद्र चल चॉकलेट घे लवकर चल आणि परी कुठे चल हा काय रे मी कोण आहे नमस्कार कर एक बार तुला काय खायचं हा चातेत अच्छा मनीष ताई चातेत घे म्हणलं तर पोरग बा कुठं आलं बा कुठं आलो चातेत मनीष तो पोरग लय गोड आहे ग तू बी म्हणणं पाय भरला तू म्हणणं काय वाटत नाही ते मायाच म्हणती पाय भरला तुझा असं झालं मनीष ते 2 नाव सजेस्ट करा कोण कोणते रितिका स्वामी बरं तुम्ही सगळेजण मला कमेंट करून सांगा तुम्ही की जेव्हा आत्या नाव ठेवती की मम्मी पप्पा नाव ठेवता म्हणून आमच्याकडे अशी रीत आली स्वामीनी पण आवडलेलं ना रितिका पण आवडलेलं स्वामी मस्त स्वामीनी मस्त आहे मला आवडली मला स्वामी आवडली स्वामी काय रोहिणी तुझं काय म्हणणं आहे नाही रितिका नाही रितिका नको ते आमच्या दोघांचं नाव होऊन कंबाईन होऊन ते नाव आहे हा नाही रितिका नको स्वामी मस्त आहे राम स्वामी राम स्वामी हा तर काय करतो तिन्ही पोरीला घेऊन ये रामाच्या नावावर आली नाही का हा राम आणि रोहिणी हे दोन्ही नावावर येतं ते रितिका रितिका रोहिणी
तर सांगितलं का भाऊन बारशाचं आता तुम्ही म्हणत असं रोज रामदादा रोज बारशाचा विषय काढतो काय करतो तुम्हाला एक रियालिटी सांगतो. मनीष ताई इकडे बघ, कॅमेरा चालू केल्यावर काही बोला सुचत का? तू सांग मला आता तो किती आहे? कन्फ्युज होऊन जातो माणूस काय बोला म्हणून. सबस्क्रायबर किती आहे? आणि परत ते काम करून मी व्हिडिओ शूट करतो. आणि इकडे बघा, हा ही हिच्या जुन्यात गुंग असती, हिला कोणाचं काहीच घेणं देणं नसतं. बाळाला अशीच गुंगरा आहे माझं म्हणणं आहे. असं विचार तो लेकराचं पाय दुसरं काय म्हणणं नाही आपल्याला. कधी आली का आता? आता आली. हा आता कधी आली मनीष? किती वाजता आली? भाऊजी कधी आले? मग भाऊजी नाही येत. काहून का तुमच्या वावरात काही पेरेले का? हा टरबूज पेरले आमच्या वावरामध्ये. अच्छा, राखायला जाणं पडतं. याचं राहिलं दुख ना? नाही हे बा कोणी सेवा करतं का बघा बरं एवढी. आजी सेवा चालू करते. हे बा मशाच चालू आहे, मशाच. पण ती मनीष ते हा ती आपल्या दुकानामधली आहे मशाच ती कण. तर विषय झाला असा की आता येणार होती आपल्याकडं 10 दिवस पहिले. हा आता येणार होती 10 दिवस पहिले. मी कॉल केला त्यांच्या लेकाला आणि म्हटलं की आत्याला राडून दी. पण तो काय म्हटला मला की तुमचं माहेर गावातच. तो मला म्हटला तुमचं माहेर जवळ आहे. तर मग मला सांगा मी चुकी केली का फोन लावून? मी म्हटलं जवळ आहे तर जाऊ द्या म्हटलं. आत्याला म्हटलं जावायचं तवा आपलं काही फोर्स नाही काही नाही. त्याच्यामुळे मी आत्याला त्या दिवशी सांगितलं मी. पण आत्या म्हणे मी येणारच होती. त्याचं काय ऐकते तू? आटली गोष्ट. हा एवढं म्हणल्यावर मग गोष्ट आटली ना. पण ते 5 दिवसाच्या आधीच आमचं बाळ आमच्या घरात आलं आणि ते देवाच्या कृपेने सगळं नीट झालं, सुखरूप झालं. आईची आणि बाळाची तब्येत एक नंबर आहे. आणि तशीच राहा आपलं असंच म्हणणं आहे, बाकी काही नाही. आणि तुमचा प्रतिसाद खूप भेटतोय आपल्याला म्हणून माझा इंटरेस्ट वाढत चालला व्हिडिओ काढण्यात. आणि माझा अवतार बघत असून तुम्ही सगळेजण व्हिडिओ बघता तर व्हिडिओ खूप जण बघता पण सबस्क्राईबच कोणी करत नाही. तर लवकर आपल्या भाऊची सुद्धा आयडी 1 लाखाला गेली पाहिजे म्हणून सपोर्ट करा. तुमचे आशीर्वाद. सगळेजण सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आईचा विषय काय झाला तर मी तुम्हाला सांगितलं तिचं दुखत होतं म्हणून तिला मी जास्त व्हिडिओ मध्ये घेतलं नाही. मी आणि मनीष ताईने कालचा व्हिडिओ घेतला, शूट केला. आणि आता इकडे आता यावर तुम्ही व्हिडिओ मध्ये काहून काय बोलत नाही? आता बोलत नाही म्हणजे बोलतच नाही तुम्ही. तेच तर बोलते मग काय बोलला. बरं मी तुम्हाला काय म्हटलं होतं 5 दिवस आधी या म्हटलं होतं ना? ऐकून तर घ्या पहिले. म्हटलं होतं ना मी जी भाऊला काय म्हटलं की तू 5 दिवस पहिले पाठवून दे. ते मला काय म्हटला तुझी सासरवाडी जवळ तशी जवळ आहे मग. तर मग मी काय म्हटलं त्याला तो म्हणत असेल तर पाठवणार नको पाठ. काय चुकीचं बोललो का? आणि मी नंतर फोन केला तुम्हाला. तुम्ही काय म्हटलं मला त्याचं काय ऐकतो मी आलोच. पण ते 5 दिवस पहिलेच झालं ना. जाऊ द्या त्या आल्या नाही आल्या ते विषय वेगळा राहिला. आपलं सगळं सुखरूप झालं. नॉर्मल डिलिव्हरी झाली, बाळ पण व्यवस्थित आहे आणि टोयनी पण व्यवस्थित. बाकी बोलत जा व्हिडिओ मध्ये तुम्ही. हा तुम्ही मस्त बसते जे विचारलं त्याचं उत्तर देता. सांगून व्हिडिओ नसतो होत. मी कसं आहे माझा व्हिडिओ कसा असतो मित्र मैत्रिणींना डायरेक्ट व्हिडिओ असतो. मी डायरेक्ट कॅमेरा चालू करतो. मी कोणाला काही सांगत नाही की असं बोलायचं आणि तसं बोलायचं. डायरेक्ट बरोबर बोलणे येऊन जातो व्हिडिओ चालू केला. म्हणून एवढी आमची पब्लिक एवढी पाहते. आमच्या फॅमिली जेवढ्या फॅमिली मध्ये जे सबस्क्राईब करेल ना सगळ्याला माहिती आहे की रामदादाचे व्हिडिओ कसे असतात. कन्सेप्ट नसतं काही नसतं. मी डायरेक्ट जे आलो ते बोलत असतो. त्याच्यामुळे आमचे व्हिडिओ जातात. हा मग आजी तुम्ही गोळ्या गिळ्या घातल्या का? घेतला का? काहून? आजीचा विषय झालेला बाबा. गोळ्या आणल्या आजीना कमीत कम 15 ते 20 गोळ्या आणल्या. तर मला सांगा गोळ्या घेतल्यात नंतर जेवण पाहिजे का? पण औषध बी घेतलं जेवण करावं नाही लागत का? ते तशा पसत्या का? बळजबरी मी म्हणतो मी नाही जेवत. तुम्ही जेवत असाल तर जेवतो. मी
तुम्ही जेवत असलं तर मी जेवतो. आपला प्रश्न येत राहतो. रात्रीच बेजार झाली, रात्री खाल्ली. व्यवस्थित जेवलं, एक पोळी खाल्ली आपली. भात खात नाही. तर चला मी तुम्हाला भेटतो सकाळी. थोडस शूट घेतो आणि तुम्हाला भेटतो. मग आत्या नमस्कार. कधी आले आमच्या घरात? एक एक नवीन नवीन मेंबर वाढत चाललोय बघा. सांगायला लागलो व्हिडिओ मध्ये. काल मनीषताई आली, आज तुम्ही आले. तुम्ही व्हिडिओ मध्ये बोलत कोण नाही वाटत? हे व्हिडिओ दुसरा आहे. तेच तर बोलते, मग काय बोलायला लागते? तुम्हाला सांगत नाही का? तुम्हाला आधीच सांगून तुझं तेव्हा एवढंच बोलायचं. नाही बुचक्या कस काय लागायला? ध्यान काढायला का कोणी? किती वाजले आता? एवढा चुकून ध्यान झोपली रे बापा आता. 12 वाजले. तुमचं लेक ध्यान काढायला का तुमची? 11 वाजता. हा सण झोपले असेल का? कसं काय तब्येत पाणी आता? पाहिलं बाळ? बाळ कसं आहे? चांगला आहे. कोणासारखं आहे? रोहिणीसारखं. तुम्ही तेच म्हणते बाबा, मीच कन्फ्युज आहे. मला अर्धे जण म्हणते रोहिणी सारखं आणि अर्धे जण म्हणते त्यासारखं. नाही नाही, त्यासारखं नाही, रोहिणीसारखं. पांढरं फिरत होते गाव. काय पाहिजे तुला? रोहिणी हे बा, गाली. हे बा. काय रे झोपत कर तू? अव रे बहुत ऐकड. हे बा. चला भेटतो नवीन व्हिडिओ मध्ये.